ती वेगवेगळ्या पुरुषोत्तम पासून सगळ्यांनी इतर लोकांनी केली. आम्ही सोहम करंडक मध्ये केली होती आणि आम्हाला सगळी झाडून पुसून पारितोषिकं तेव्हा मिळाली होती त्याची. सांगायचं कारण म्हणजे त्या 3 कॅरेक्टर्सना इतकं लोकांना त्यावेळी तेव्हा तुम्हाला स्पर्धेत जिंकायचा फॉर्म्युला मिळाला नाही? खरं सांगायचं तर नाही ना. नाही, ते जमून आलं. अच्छा. तेव्हा एवढं फार हे नव्हतंच, अजून जास्ती प्रांजळ भाव होता खरं सांगायचं तर. त्यामुळे ती 3 कॅरेक्टर्स मात्र मनात राहिली. आणि लोकांचं खूप म्हणणं होतं मधल्या काळामध्ये, जेव्हा चित्रपट व्यवसायात येणं झालं तेव्हा लोक म्हणायचे, अरे ते तुमचं होतं ना, ते करा ना. आणि मला कधीच असं आपणच केलेलं पुन्हा रिपीट करायचं, एकांकिकेवरनं सिनेमा, हे अजिबात आवडत नाही. पण ही मग 3 कॅरेक्टर्स फक्त या नव्या गोष्टीमध्ये मी आतमध्ये घातली, कारण ती कॅरेक्टर्स फार इंटरेस्टिंग होती आणि फार इनोसंट अशी छान माणसं आहेत. आणि ती चुकतात, ती चुकणारी आहे, त्यांच्या वाटा चुकल्या आहेत वगैरे अशी सगळी आहेत, पण ती स्वतःचा शोध घेतात. असं एक साधं कथानक त्या अर्थाने सिनेमाचं आहे आणि फार लवेबल कॅरेक्टर्स आहेत. म्हणून तर इतक्या माऊली आजूबाजूला आहेत ना, तर त्यांना ती सारखी प्रेमात पडायची पण सवय आहे बाळासाहेबला विशेषतः त्या. आणि म्हणून मग त्या 3 कॅरेक्टर्सना या गोष्टीमध्ये आणलं. ती नावही मला खूप एकतर आवडतात सगळी, हे गोष्ट झाली. आणि त्याच्यामधलं हे जे सेंट्रल कॅरेक्टर आहे, यांची काय नाव आहेत? हिचं करिश्मा कुंभार. हां, मग ती व्यवसायानेच कुंभार आहे, तिचं घरी कुंभार काम करते. नाव करिश्मा आहे. नाव करिश्मा आणि हिचं नाव उर्मी आहे. आणि ती शहरी आहे, त्यामुळे तिचं नाव उर्मी असं नाव. आडनाव वगैरे नाही. ती फक्त ती लावत नाही उर्मी. कारण हे जे आजचं समकालीन वास्तव आहे तरुणांचं, तर त्याच्यामध्ये अशी अजून काय काय कॅरेक्टरची नाव आहेत जर? गंगनम नाव आहे, एक गंगनम आहे. गंगनम ज्याचं त्या गावामध्ये म्युझिकचं कोणी केलंय? सीडीचं शॉप. त्याच्यावर काय गाणं वगैरे नाही ना? त्याच्यावर त्याचं पहिलं गाणं, त्याचा उल्लेख आहे गाण्यात, गंगनम अरे लावकी कडक तू लाव, असं त्याचा एक उल्लेख आहे. तर गंगनम हा वास्तविक तो त्या साऊथ आफ्रिकन रॅपर का कोणतरी, फार मध्यंतरी तो खूप गाजला जगभरात. साऊथ कोरियन. आणि आपल्या खेड्यात तुम्हाला लक्षात येईल, एकदम डायरेक्ट ते युट्यूब बघत असल्यामुळे डायरेक्ट ती जागतिक नावच घेतात डायरेक्ट. आणि लोकल ते ग्रामीण पोरग आहे, त्याला त्याचं शिडीचं दुकान आहे. यार किती 12ची शिडी आहे, द्या ना 10 द्या ना, जा घेऊन 10 असा व्यवहार करणारा तो माणूस, त्याला गंगनम. आणि त्याचा डीजेचा गाडा, तो गाडा असतो आजकाल ग्रामीण भागात, तुम्ही सगळे डीजेचा गाडा असतो, तो गंगनमचा तो व्यवसाय आहे त्या डीजेच्या गाड्याचा. अजून नाव? झटक्या. हा, हे कोणाचं आहे? ते भाऊ कदम. झटक्या. तर त्याचाही फार एक साधा इनोसंट माणूस, जो टेम्पररी वायरमन म्हणून MSCBत लागला आणि त्याला काढला. मग आता हंगामीच लागला होता, काढला. आणि त्याच्यात त्याची सवय खोड अशी की लहान पोरं ते हँडग्लोव्ज MSCB देतं ना मोठे असे, तर लहान ते सायकलला मागे लावले, ते पोरं रडायला लागली की तो त्याला खेळायला ती हँडग्लोव्ज देतो आणि स्वतः घालतो आत. ते झटका खातो. आणि ते इतके झटके तरी खाल्लेत की त्याला काही जवळपास इलेक्ट्रिसिटीचं साधन नसतानाही मध्येच असं होतं. तर असा तो झटका आहे. आणि एक पाणीपुडी असं कॅरेक्टर, पाणीपुडी नावाचं कॅरेक्टर आहे. हो बरोबर. या खेळासाठी, हा खेळ वाढावा म्हणून तुमचे काय अजून प्रयत्न सुरू आहेत? विविध पद्धतीने जे प्रयत्न आहेत ते चालू आहेत. म्हणजे सेमिनार्स आहे, शिबिर आम्ही कंडक्ट करतो, पेरेंट्ससाठी पेरेंटिंग सेशन्स घेतो मुद्दामून, की पेरेंट्समध्ये ह्याचा खेळाचा प्रसार व्हावा जास्तीत जास्त, आणि त्यांनी आपल्या मुलांना ह्या खेळामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवावं. त्यामुळे आम्ही स्पेशली पेरेंटिंग सेशन्स घेत असतो त्याच्यासाठी. मुलांमध्ये ह्याचा प्रसार व्हावा म्हणून शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये जाऊन त्याची डेमॉन्स्ट्रेशन्स करणं, तिथल्या प्रिन्सिपलला जाऊन भेटणं, त्यांना ह्या खेळाचं महत्त्व पटवून देणं, आणि मेनली शालेय विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थिनी दोन्हीही ह्यांच्यामध्ये ह्याचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा म्हणून सगळ्या कॉलेजेसमध्ये, म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर अनेक कॉलेजेसमध्ये फिरलो ह्या दृष्टीने, की फक्त डोंबिवलीतच व्हावा असं नाही, की जेवढं सगळीकडेच वाढला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे की नॉर्थ साईडची जी सगळी राज्य आहेत, तिथली जी त्यांची क्षमता आहे तिथल्या विद्यार्थ्यांची, ती आपल्यापेक्षा 10 पटीने आहेत जास्त. आणि मग त्यांच्या तोडीस तोड जर आपल्याला व्हायचं असेल तर महाराष्ट्रात सुद्धा हा खेळ वाढला पाहिजे. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी स्पर्धा भरवणं आणि त्या स्पर्धांमध्ये मुलांना घेऊन जाणं, आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा. वर्ष हे सुरू आहे? 85 सालापासून, म्हणजे आता जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली. अरे वा. 30. पण सुरुवातीला जेव्हा हे सुरू केलं, जेव्हा हा खेळ अगदी नवीन होता,
तेव्हा मग खूप गोष्टी अडचणी आल्या असतील. एक खूप छान सपोर्ट आम्हाला इथे डोंबिवलीत मिळाला. मी ज्या शाळेत शिकले, डोंबिवलीची टिळकनगर विद्यामंदिर, आणि त्याचे एक्स प्रिन्सिपल कैलासवासी सुरेंद्र बाजपेयी सर, ज्यांचा आशीर्वाद मला सतत माझ्याबरोबर होता. आणि त्यांच्यामुळे, कारण तो एक व्यक्ती ती अशी होती की डोंबिवलीमध्ये काहीही चांगलं घडत असेल तर त्याच्या मागे ते अगदी सगळा जीव ओतून पाठीमागे असायचे. त्यामुळे त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट मिळाला त्यावेळेला. आणि सुरुवातीला त्यांचे जे संस्कार होते की कुठलीही गोष्ट जर आपण करतो आहोत चांगली मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, तर त्याच्यामधनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा तिथे बघायचा नाही आहे. त्यामुळे 85 सालापासून आम्ही जे क्लास सुरू केले, प्रशिक्षण वर्ग, 92 सालापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट शिकवलं. एक नया पैसा मुलांकडनं फी घेत नव्हतं. काय सांगता? अजिबात नाही. आणि त्यावेळेला माझ्याकडे वेटिंग लिस्टवर मुलं असायची. म्हणजे माझ्याकडे बॅचेस असायच्या. शनिवार रविवार 4-4 बॅचेस आम्ही घ्यायचो. सकाळी 6 वाजता आमचे वर्ग चालू व्हायचे, ते जवळजवळ 10 वाजेपर्यंत असायचे. आणि एक बॅचमध्ये 70 वगैरे अशी मुलं असायची. अशा 4-4 बॅचेस एका वेळेला असायच्या चालू. आणि त्यावेळेला ती बॅच सोडून माझ्याकडे कसं रजिस्टरच केलं होतं की आम्हाला यायचं आहे ॲडमिशनला. आणि मग त्या वेटिंग लिस्टवर जवळजवळ 100-150 नावं असायची की आम्ही मध्ये कोणाला घ्यायचो नाहीत. की मला सांगा, त्यावेळेला बघा, एकीकडे तुम्ही इतक्या विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवताय, घरी कसं काय, म्हणजे मग उत्पन्नाचा स्रोत? सरांची चांगली नोकरी होती. तुम्ही नोकरी करत होते कुठे हो? मी मुंबईला. मुंबईला? टेक्नोवा म्हणून एक कंपनी होता. मग इकडनं तुम्ही अपडाऊन नाही, मी तेव्हा मुंबईलाच राहतो, सायनला राहत होतो मी तिकडे. न यायचंय म्हणजे मग आमचं लग्न झाल्यानंतर इथे आल्यानंतर ठेवूनच घेतलं तुम्ही. मग मी स्वतः BSc होते, नंतर BPEd B.Ed फिजिकल एज्युकेशन केलं. आणि टिळकनगर शाळेत, ज्या शाळेत मी शिकले त्याच शाळेत मला शिक्षिका म्हणून सेवा करण्याचा संधी मिळाली. आणि मी खूप त्याच्यामध्ये समाधानी आहे की मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत मी आज एक चांगलं अध्यापनाचं कार्य जे आहे ते करू शकते. आणि गेली 29 वर्ष मी आता त्या शाळेत शिकवते. म्हणजे किती वर्ष विनामूल्य शिकवलं? जवळजवळ 85 ते 92. मला तुम्हाला विचारायचं आहे की याचे फायदे काय सांगा. म्हणजे आता बऱ्याच मुलींना म्हणजे स्वसंरक्षण हे तर आहेच, म्हणजे सेल्फ डिफेन्स ज्याला म्हणतो ते तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त तुमचं काय इतक्या वर्षाचं ऑब्झर्वेशन? नाही, तुम्ही म्हणालात तसं ते स्वसंरक्षणाची ती कलाच आहे. म्हणजे त्याच्यामुळे तो तर एक मोठा फायदा आहे त्याच्यामधला. पण ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण जे नुसतं म्हणतो की व्यक्तिमत्व विकास असं सगळीकडे त्याचे क्लासेसही घेतले जातात हल्ली, पण त्याची खरंच गरज नसते. खरा माणूस जो घडतो किंवा खरा विद्यार्थी जो घडतो तो मैदानावर घडतो. कारण एकमेकांशी सहकार्याने वागणं हे जे आहे तो मैदानावर किंवा खेळाच्या ग्राउंडवर, खेळाच्या आम्ही म्हणू जुडोच्या मॅटवर तो शिकतो. कारण आपल्या सहकार्याबरोबर प्रॅक्टिस करताना त्याला सांभाळून घेणं, त्याच्याशिवाय नेतृत्व गुण जे असतात, आपण लिडरशिप म्हणतो त्याला, की नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये आपोआप डेव्हलप होतात. की कॉम्पिटिशन्सला गेलेले आहेत आणि 4 जणांना, आता मोठी मुलं असतील तर आम्ही सांगतो की ह्या 4 जणांना तू सांभाळायचंस, या 4 जणांना तू सांभाळायचं, असे ग्रुप करून देतो. म्हणजे आपोआप त्या मोठ्या मुलांना सुद्धा की येस मला काहीतरी जबाबदारी दिली आहे म्हणजे मी ते जबाबदारीने केलं पाहिजे. मग आपोआप त्याच्यामध्ये ते जबाबदारीची जाणीव, ते नेतृत्वाचे गुण हे सगळं डेव्हलप होत जातं. सहकार्याची भावना आणि त्याच्याचबरोबर संघभावना ही खूप महत्त्वाची. जेव्हा तुम्ही खेळायला स्पर्धेसाठी जाता तेव्हा एकत्रित तुम्ही असणं सगळे, ती जी ताकद असते ती वेगळी असते. आणि म्हणून ती संघभावना खूप गरजेची आहे, जी ह्या प्रशिक्षणातनं बोलण्यातनं, म्हणजे जुडो आम्ही शिकवतो किंवा एखादा थ्रो शिकवतो तेवढ्यावरच थांबत नाही की हा थ्रो असा करायचा, तो थ्रो तसा करायचा, असं नाही. त्याच्याबरोबर आमची तोंडाची टकळीसारखी चालू असते की नाही हे असं करायचं, हे तसं करायचं, खाली बस, इकडे बसू नको, तिकडे बघायचं नाही, इथे लक्ष दे, चपला रांगेत काढ, इतक्या सगळ्या सूचना त्यांना दिल्या जातात. त्याच्यातनं ते शिकत असतात कायम. मुलांची ही डेव्हलपमेंट बघून पालकांना असं वाटायला नाही लागलं आता आमचे पण क्लासेस घ्या? कुटुंब माझं 3 मुलं, हे सांभाळून मला घर सांभाळून काहीतरी व्यवसायाला हात लावा म्हणून आम्ही घरातलीच कणिक नेली, घरातलंच नेलं पोळपाट लाटणं आणि सहज चालू केल्या दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याला? आणि मला सांगा कसा प्रतिसाद मिळाला सुरुवातीला? अरे काय, कधी मागे बघितलंच नाही. पहिल्या दिवशी 400 विक्री तर दुसऱ्या दिवशी 700. मग तेव्हा जे बघणारे होते, बोलणारे होते की ह्यांनी का सुरू केलं, त्यांची तोंड बंद केली? ते नंतर आमचंच डबे घ्यायला जायचे. हो ना?